नमस्कार मित्रांनो, या बर्फाच्या गोळ्याकडे बघा. उन्हात ठेवला की हळूहळू वितळतोय. बरोबर आहे, तुम्ही काहीही केलं तरी तो वितळणारच. ऑप्शन ट्रेडिंग मध्ये देखील एक अशीच गोष्ट आहे जी तुमच्या पैशांना अशाच प्रकारे वितळवते आणि त्याचं नाव आहे टाइम डिके. आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे टाइम डिके म्हणजे नेमके काय, थीटा म्हणजे नेमकं काय, ऑप्शन बायरचे पैसे कसे वितळतात आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही हे कसं टाळू शकता किंवा तुमच्या फायद्यासाठी कसं वापरू शकता, याचा आज एक रिअल एक्झाम्पल सह मी तुम्हाला ही सर्व गोष्ट समजावून सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी शेवटी तुम्हाला एक प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी देखील सांगणार आहे जी टाइम डिके वापरून तुम्हाला पैसा कमवण्यासाठी मदत करू शकते. चला मित्रांनो, समजून घेऊया. सर्वात पहिल्यांदा मित्रांनो, टाइम डिके म्हणजे काय ही कन्सेप्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, कोणताही ऑप्शन विकत घेताना तुम्ही जे पैसे देता त्याला प्रीमियम असे म्हणतात. आता हा प्रीमियम दोन गोष्टींनी बनलेला असतो. एक म्हणजे इंटरसिक व्हॅल्यू आणि दुसरा म्हणजे टाइम व्हॅल्यू. इंटरसिक व्हॅल्यू कशाला म्हणायचं, म्हणजेच ते ऑप्शनचं खरं तर मूल्य असतं. जर निफ्टी 22,000ला ट्रेड करतोय असं तुम्ही गृहीत धरलं आणि तुमच्याकडे 21,900चा कॉल ऑप्शन आहे, तर मित्रांनो त्याची इंटरसिक व्हॅल्यू बनते 22,000 मायनस 21,900 इज इक्वल टू 100. हे त्या ऑप्शनचं रिअल व्हॅल्यू आहे. दुसरा भाग महत्वाचा आहे, टाइम व्हॅल्यू. हे म्हणजे आशेचं मूल्य असतं. एक्सपायरी पर्यंत प्राइस आपल्या बाजूला जाऊ शकते ही आपली एक आशा असते आणि या आशेसाठी तुम्ही अतिरिक्त पैसा देता, त्यालाच टाइम व्हॅल्यू असं म्हणतात. आता मित्रांनो, एका प्रॅक्टिकल एक्झाम्पलच्या साह्यानं मी तुम्हाला समजावून सांगतो, म्हणजे तुमच्या ही गोष्ट लगेच लक्षात येईल. समजा आज निफ्टी इंडेक्स 22,000वरती ट्रेड करतोय आणि तुम्ही 22,000चा कॉल ऑप्शन, जो एटीएम कॉल ऑप्शन आहे, तो विकत घेतला. कितीला विकत घेतला? 200 रुपयाला विकत घेतला. त्याची इंटरसिक व्हॅल्यू मग किती झाली? 22,000 वजा 22,000 इज इक्वल टू 0, कारण तो एटीएम ऑप्शन आहे. आणि त्यामध्ये टाइम व्हॅल्यू किती आहे, तर 200 वजा 0 इज इक्वल टू 200. म्हणजे तुम्ही पूर्ण 200 रुपये फक्त वेळेसाठी दिलेत. जर एक्सपायरीला निफ्टी 22,000च्या वर राहिला तर तुमचे सगळे 200 रुपये शून्यच होतील. हेच टाइम डिके आहे. वेळ जसजशी जाते तसं टाइम व्हॅल्यू कमी होते. मित्रांनो, ऑप्शन ग्रीक्समध्ये थीटा देखील खूप महत्वाचा आहे आणि टाइम डिकेच्या साह्यानं तो मोजला जातो. थीटा तुम्हाला सांगतो दररोज तुमच्या ऑप्शनच्या प्रीमियम मधून किती रुपये कमी होतील. जर बाकी सगळं सारखं राहिलं तर, जर उदाहरणच घेऊन तुम्हाला समजावून सांगायचं झालं तर एखाद्या ऑप्शनचा थीटा -5 आहे, तर तो दररोज ऑप्शनचा प्रीमियम 5 रुपयानं कमी होईल. आज ऑप्शनचा प्रीमियम 200 असेल तर उद्या 195 होईल, असा 190 होईल, असा कमी होत जाईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, थीटा नेहमी निगेटिव्ह असतो ऑप्शन बायरसाठी, म्हणजे वेळ तुमच्या विरुद्ध काम करत असते. पण ऑप्शन सेलरसाठी थीटा पॉझिटिव्ह असतो, त्यांना वेळ जाणं फायदेशीर असतं. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, बर्फाच्या गोळ्याची अनालॉजी तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे. एक गोष्ट सांगतो, म्हणजे तुमच्या ही गोष्ट एका मिनिटात लक्षात येईल. समजा तुम्ही एक मोठा बर्फाचा गोळा विकत घेतलाय. तो कितीला घेतला? 200ला विकत घेतला. दिवस पहिला गोळा मोठा मस्त आहे, ऊन कमी आहे, गोळा थोडाच वितळतोय, म्हणजेच प्रीमियम 200 वरून 195 आला, म्हणजेच फक्त 5 रुपयानं कमी झाला. 5 दिवसानंतर ऊन वाढलं, गोळा जास्त वितळतो, 175 165ला प्रीमियम आला, म्हणजे एका दिवसात 10 रुपयानं आता प्रीमियम कमी झाला. एक्सपायरीच्या आदल्या दिवशी म्हणजेच 9 दिवसानंतर एक्सपायरी आहे असं गृहीत धरलं, भयंकर ऊन आहे, गोळा पटापट वितळतोय, प्रीमियम 50 वरून डायरेक्ट 20ला आला, म्हणजे 30 रुपयाने एका दिवसात प्रीमियम कमी झाला. आणि 10व्या दिवशी एक्सपायरी आहे. फक्त मित्रांनो, त्या ठिकाणी शिल्लक काय असेल तर 0 शिल्लक असेल, फक्त एक स्टिक शिल्लक असेल. हेच टाइम डिकेचं सत्य आहे. मित्रांनो, सुरुवातीला टाइम डिके हळूहळू होतो, पण एक्सपायरी जवळ जशी येते तसं त्याचा वेग भयंकर वाढतो. ही एक नॉन लिनियर प्रोसेस आहे. आता मित्रांनो, टाइम डिके कर्व आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. हा ग्राफ बघा, म्हणजे तुमच्या लगेच गोष्ट लक्षात येईल. या ग्राफमध्ये तुम्ही बघू शकता की एक्सपायरीला 30 दिवस आधी आहेत तसं टाइम व्हॅल्यू कमी होत आहे, पण शेवटच्या 7 ते 10 दिवसात टाइम व्हॅल्यू अक्षरशः कोसळतोय. म्हणूनच अनुभवी ट्रेडर काय म्हणतात, एक्सपायरी वीक मध्ये ऑप्शन विकत घेणे म्हणजे वितळत्या बर्फावर पैसा लावण्यासारखं आहे. मित्रांनो, हे जर तुम्हाला उदाहरण रिअल समजून घ्यायचं असेल तर समजा आज सोमवार आहे आणि निफ्टी 22,000वर ट्रेड करतोय असं जर गृहीत धरलं आणि निफ्टीची एक्सपायरी गुरुवारी आहे, म्हणजे अजून त्याला 4 दिवस बाकी आहेत असं आपण गृहीत धरूया. तुम्ही निफ्टीचा 22,000चा कॉल ऑप्शन विकत घेतला 150 रुपयाला, लॉट साईज आहे 25 ची. टोटल इन्व्हेस्टमेंट किती झाली हो तुमची? 150 गुणिले 25 म्हणजेच 3,750 आणि त्याचा थीटा किती आहे? -15, म्हणजे याचं दररोज 15 रुपये व्हॅल्यू कमी होणार आहे. मित्रांनो, सोमवारी मार्केटमध्ये तुम्ही 150चा प्रीमियम घेतला, तुम्हाला कुठलाही लॉस झाला नाही, मार्केट स्टेबल आहे.
मंगळवारी निफ्टी 22,000ला आहे, तुमचा प्रीमियम 130ला आला, म्हणजे एका दिवसात 20 रुपयाची घट झाली आणि तुमचा लॉस झाला 500 रुपयाचा. बुधवारी निफ्टी आहे त्याच ठिकाणी राहिला 22,000ला, तुमचा तोच ऑप्शन 95ला आला, म्हणजे 35 पॉईंटचा तुमचा तोटा झाला, म्हणजेच तुमचा लॉस किती असेल 1,375 रुपये. आणि गुरुवारी पण निफ्टी 22,000 राहिला. मित्रांनो, तुमचा प्रीमियम आता झालेला असेल 0 आणि एका दिवसात प्रीमियम घटलेला असेल 95 रुपयानं, म्हणजेच तुमचा लॉस किती झाला 3,750 रुपये. बघा मित्रांनो, निफ्टी अजिबात हलला नाही, 22,000वरच राहिला, पण तुमचे 3,750 रुपये पूर्ण गायब झाले. कारण टाइम डिके, तुम्ही जे टाइम व्हॅल्यूसाठी पैसे दिले होते ना ते शून्य झाले. आणि सर्वात भयंकर गोष्ट, सोमवार ते मंगळवार फक्त 20 रुपयानं ऑप्शनचा प्रीमियम कमी झाला, पण बुधवारी 35 रुपये आणि गुरुवारी एका दिवसात 95 रुपयानं प्रीमियम कमी झाला. एक्सपायरी जवळ आली की टाइम डिके भयंकर वेगाने वाढतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग मित्रांनो, आता ही तुलना तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे. समजा 2 ट्रेडर आहेत, एक ट्रेडर वीकली ऑप्शनला ट्रेड करतोय आणि एक ट्रेडर मंथली ऑप्शनला ट्रेड करतोय. वीकली ऑप्शनला ट्रेड करणाऱ्या ट्रेडरचं नाव आहे राहुल. त्यानं काय केलं, निफ्टीचा 22,000चा कॉल ऑप्शन वीकली एक्सपायरीला 4 दिवस बाकी असताना 150ला खरेदी केला, त्याचा थिटा होता -15. दुसरा अजून एक ट्रेडर होता प्रिया, त्यांनी मंथली एक्सपायरीचा सेम कॉल ऑप्शन बाय केला, एक्सपायरीला 25 दिवस बाकी आहेत, प्रीमियम आहे 350 आणि थिटा आहे -5. मग मित्रांनो काय होईल बघा, हा फरक समजून घ्या. राहुलनं 3 दिवसात 77% पैसे गमावले, प्रियानं फक्त 4% पैसे गमावले. का? वीकली ऑप्शन मध्ये टाइम डिके किती भयंकर असतो हे तुम्हाला आता कळलंच असेल. मंथली ऑप्शन मध्ये जास्त वेळ असतो, म्हणून तुमचं अनालिसिस बरोबर येण्याची शक्यता देखील तिथं जास्त असते. मित्रांनो, ऑप्शन मध्ये काम करायचं असेल तर तुम्हाला एटीएम, ओटीएम, आयटीएम यातल्या कोणत्या ऑप्शन मध्ये जास्त टाइम डिके असतो हे देखील माहित असणं गरजेचं आहे. आता मित्रांनो, हीच गोष्ट मी तुम्हाला समजावून सांगतो. सर्वात पहिल्यांदा सर्वात जास्त टाइम डिके जर कुठं असेल तर तो एटीएम ऑप्शनला असतो, म्हणजेच ऍट द मनीच्या ऑप्शनला असतो. एटीएम ऑप्शन सर्वाधिक टाइम डिके होतो, कारण त्याचा प्रीमियम जवळपास पूर्ण टाइम व्हॅल्यूनी बनलेला असतो. समजा निफ्टी 22,000वर आहे आणि तुम्ही 22,000चाच कॉल ऑप्शन 200 रुपयाला घेतला, तर यात सगळंच्या सगळं 200 रुपये टाइम व्हॅल्यू आहे, म्हणजेच एक्सपायरीला निफ्टी तिथंच राहिला तर सगळं झिरो होणार आहे. त्याच वेळेला ओटीएम म्हणजेच आउट ऑफ द मनीचा ऑप्शन जर तुम्ही घेतला, त्याचा प्रीमियम कमी असतो पण टाइम डिके जास्त असतो. आता ओटीएम ऑप्शनचा प्रीमियम कमी असतो पण तो 100% टाइम व्हॅल्यूनं बनलेला असतो, म्हणजेच पर्सेंटेज मध्ये सगळं गमावण्याची इतर रिस्क आहे. एक उदाहरण घ्यायचं झालं तर निफ्टी 22,000ला आहे आणि तुम्ही 22,500चा कॉल ऑप्शन ओटीएम 30 रुपयाला घेतला, त्याची इंटरसिक व्हॅल्यू 0 आहे, टाइम व्हॅल्यू 30 आहे, म्हणजे 100% आहे. एक्सपायरीला निफ्टी 22,000च्या वर जरी राहिला तरी 30 रुपयाचा ऑप्शन पूर्ण झिरो झालेला असणार. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं आयटीएम म्हणजेच इन द मनीचा ऑप्शन, यामध्ये टाइम डिके खूप कमी असतो. आयटीएम ऑप्शनला कमी टाइम डिके होतो कारण त्यामध्ये इंटरसिक व्हॅल्यू जास्त असते. उदाहरणच घ्यायचं झालं तर निफ्टी 22,000वर आहे, 21,500चा कॉल ऑप्शन म्हणजेच आयटीएम ऑप्शन तुम्ही 550ला खरेदी केला, त्याची इंटरसिक व्हॅल्यू किती आहे 500, टाइम व्हॅल्यू किती आहे फक्त 50. एक्सपायरीला निफ्टी 22,000च्या वर जरी राहिला तरी त्याचा प्रीमियम 550 ऐवजी 500 असेल, म्हणजे फक्त तुमचा 50 रुपयानं लॉस झालेला असेल. त्या ठिकाणी तुमचा फक्त 9% लॉस झालेला आहे. म्हणून लक्षात ठेवा, जर तुम्हाला टाइम डिके कमी करायचं असेल तर आयटीएम ऑप्शन विकत घ्यावे लागतील. ओटीएम ऑप्शन स्वस्त वाटतात पण ते लॉटरीच्या तिकिटासारखे असतात आणि जास्त तर वेळा ते शून्यावरच एक्सपायर होतात. तुम्ही जर ऑप्शन बाईंग करत असाल तर ह्या 5 चुका टाळणं तुम्हाला गरजेचं आहे. मित्रांनो, गुरुवारी लोक बऱ्याच वेळेला ऑप्शन विकत घेतात कारण त्या ठिकाणी ऑप्शनचे प्रीमियम फक्त 5 ते 10 रुपये असतात, कारण गुरुवारी निफ्टी इंडेक्सची एक्सपायरी असते. खूप मोठा मूर जरी आला तरी तुम्हाला प्रॉफिटच होईल असं तुम्हाला वाटतं, पण हे मित्रांनो बिलकुल सत्य नाही. तिथं टाइम डिके इतका भयंकर असतो की तुमचा 10चा ऑप्शन 2 ते 3 तासात 2 ते 3 रुपये होतो आणि तुम्ही तुमचे पैसे गमवता. बऱ्याच वेळेला बरेच ट्रेडर काय करतात, निफ्टी 22,000वर ट्रेड करतोय, त्यांना वाटतं चला आपण 23,000चा कॉल ऑप्शन घेऊ, त्यासाठी फक्त 5 रुपयाचा तरी प्रीमियम पे करायचा आहे. जर निफ्टी 1000 पॉईंटने वर गेला तर आपण मालामाल होऊ, पण मित्रांनो निफ्टी एका आठवड्यात 1000 पॉईंट वर जाण्याची शक्यता लेस दॅन 1% आहे. 99% टाइम तुम्ही तुमचे पैसे गमावणार आहात, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आता मित्रांनो, तुमच्या मनात या ठिकाणी एक प्रश्न येऊ शकतो, निफ्टीची एक्सपायरी कधी असते? निफ्टीची एक्सपायरी असते मंगळवारी. पण मित्रांनो, मी हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पजनं बनवत आहे, त्यामुळे त्या ठिकाणी जी प्राइस घेतली आहे ती अज्युम करण्यात आली आहे. एक्सपायरी देखील गुरुवारी आहे असं अज्युम करण्यात आलं आहे, त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नका. मित्रांनो, अजून एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जर ऑप्शन ट्रेडिंग करत असाल तर
ट्रेडला वेळ न देणं पण वेळ विकत न घेणं म्हणजे काय? तुम्ही विचार करता निफ्टी वर जाईल, बरोबर आहे, पण तुम्ही वीकली ऑप्शन घेता, निफ्टी वर जायला कदाचित 10 ते 15 दिवस लागतील, पण तुमच्या ऑप्शनला एक्सपायर होण्यासाठी फक्त 4 दिवस बाकी आहेत. त्यामुळे तुमचा अनालिसिस बरोबर असून देखील तुम्ही पैसे गमवता, कारण तुम्ही पुरेसा वेळ विकत घेतलेला नाही. त्यामुळे ऑप्शनमध्ये ट्रेड करत असताना तुमचा व्ह्यू मार्केटवर बुलिश असेल तर कधी पण 1 ते 2 दिवसाच्या एक्सपायरी असताना ऑप्शन विकत न घेण्यापेक्षा एक्सपायरीला जिथं 15 ते 20 दिवस बाकी आहेत किंवा 1 महिना बाकी आहे तो ऑप्शन विकत घ्या. तुम्हाला त्या ठिकाणी चांगला रिवॉर्ड मार्केट देण्याचा प्रयत्न करू शकतं. त्याचबरोबर बरेच ट्रेडर थिटा इग्नोर करतात. बरेच ट्रेडर ऑप्शन चेन बघतात, प्रीमियम बघतात, पण थिटा किती आहे चेक करत नाहीत. तुम्ही ट्रेड घेण्यापूर्वी नेहमी थिटा बघा, हिशोब करा. जर मार्केटला 2 दिवस साइडवेज गेलं तर मी किती गमावू शकतो. त्याचबरोबर बरेच ट्रेडर ऑप्शनमध्ये काम करत असताना लुझिंग ट्रेड होल्ड करतात. तुम्ही 200 ला ऑप्शन घेता, तो 120 झाला, तुम्ही विचार करता थांबतो, परत वर येईल, पण टाइम डिके थांबत नाही. दर दिवशी तो आणखी कमी होतो. कधी कधी लॉस एक्सेप्ट करून बाहेर पडणं देखील फायद्याचं आहे. मग मित्रांनो, प्रश्न असा आहे, टाइम डिकेशी नेमकं लढायचं कसं? आता सर्वात महत्वाचा भाग, टाइम डिके समजला, चुका समजल्या, आता यावरती मी तुम्हाला सोल्युशन सांगतोय. मित्रांनो, सोल्युशन काळजीपूर्वक समजून घ्या. ऑप्शन सेलर व्हा, म्हणजे थिटा तुमचा मित्र बनवा. ऑप्शन सेलर बनणं हे खूप सरळ आणि सोपा उपाय आहे. तुम्ही ऑप्शन विकता म्हणजे दररोज टाइम डिके तुमच्यासाठी काम करतो. तुम्ही निफ्टी 22,500चा सीई विकला 30 रुपयाला, तर 4 दिवसांनी निफ्टीची एक्सपायरी 22,000वर झाली, तर काय होईल? पूर्णपणे 30 रुपयाचा प्रीमियम झिरो झालेला असेल, म्हणजे 30 गुणिले 25 इज इक्वल टू 750 रुपये तुमचा प्रॉफिट होईल. थिटाने तुम्हाला पूर्ण पैसे कमवून दिले. पण सावधान, ऑप्शन सेलिंग मध्ये अनलिमिटेड रिस्क असते, त्यासाठी मार्जिन जास्त लागतं आणि सर्वात महत्त्वाचं सिस्टम मध्ये स्टॉप लॉस देखील लागतो. मग तुम्ही अजून एक गोष्ट करू शकता, स्प्रेड वापरा, टाइम डिके कमी करा. म्हणजे काय? यासाठी तुम्हाला बुल कॉल स्प्रेड वापरता येईल. निफ्टी 22,000वर आहे आणि तुमचा व्ह्यू निफ्टीवर बुलिश आहे. रेग्युलर 22,000चा कॉल ऑप्शन विकत घ्या. 200 रुपये त्याचा प्रीमियम असेल, त्याचा थिटा डिके असेल -15. मग या ठिकाणी तुम्ही बुल कॉल स्प्रेड वापरू शकता. म्हणजेच काय? 22,000चा कॉल ऑप्शन 200ला विकत घेतला, त्याचा थिटा डिके 15 आहे. सेल केला 22,200चा कॉल ऑप्शन 100 रुपयाला, त्याचा थिटा डिके 10 आहे. म्हणजेच नेट प्रीमियम आपल्याला किती मिळाला? 100 पॉईंटचा मिळाला. आणि नेट थिटा किती मिळाला? -15 + 10 इज इक्वल टू -5. म्हणजे टाइम डिके तुमचा 67% या ठिकाणी कमी होईल. बघा मित्रांनो, स्प्रेड मध्ये तुम्ही अनलिमिटेड प्रॉफिट सोडता, पण टाइम डिके देखील 67% कमी होतो आणि तुमची इन्व्हेस्टमेंट पण कमी होत लागते. म्हणजे हा एक स्मार्ट ट्रेड तुमच्यासाठी बनू शकतो. मी पाठीमागच्या काही महिन्यापासून अल्गो ट्रेडिंग करत आहे आणि अल्गो ट्रेडिंग करण्यासाठी हाच अल्गो मी देखील सेट केला आहे, ज्या ठिकाणी ओव्हरनाईट स्प्रेडच्या माध्यमातून मी अल्गो मध्ये काम करत आहे आणि त्यामध्ये रिझल्ट देखील चांगला येताना दिसत आहे. जर तुम्ही ऑप्शन बायर असाल तर वीकली ऐवजी मंथली ऑप्शन्स घ्या. हो, ते महाग आहेत, पण त्याचा डेली थिटा डिके कमी असतो. तुमच्या अनालिसिस बरोबर येण्यासाठी जास्त वेळ असणं गरजेचं आहे. यासाठी एक तुम्ही थंब रूल वापरू शकता. तुम्हाला जितक्या दिवसांमध्ये मुवमेंट अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा कमीत कमी 2 ते 3 पट जास्त दिवसाचा ऑप्शन विकत घ्या. जर तुम्हाला वाटत असेल 5 दिवसानं मुवमेंट येईल, तर तुम्ही 15 दिवसाचा ऑप्शन विकत घ्या. म्हणजे ज्या ऑप्शनची एक्सपायरी 15 दिवसांनी येणार आहे तो ऑप्शन तुम्ही विकत घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला मे बी पॉसिबल रिवॉर्ड मोठा मिळू शकतो. त्याचबरोबर आयटीएम ऑप्शन विकत घेणं हे खूप गरजेचं आहे. तुम्हाला ऑप्शनमध्ये काम करायचं असेल तर इंटरसेक्ट व्हॅल्यू बाय करणं गरजेचं आहे. त्यासाठी इन द मनीचा ऑप्शन जर घेतला तर तुमची रिस्क देखील काय होऊ शकते? ऑटोमॅटिक कमी होऊ शकते. पण मित्रांनो, तुम्हाला अजून एक गोष्ट या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. तुम्हाला थिटा समजतोय, तुम्हाला टाइम डिके कर्व माहीत आहे, तुम्हाला स्प्रेड स्ट्रॅटेजी माहीत आहे, तुम्ही आता स्मार्ट ऑप्शन ट्रेडर बनू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ऑप्शन ट्रेडिंग मध्ये वेळ हा पैसा आहे. प्रत्येक सेकंद तुमच्या ऑप्शनचं मूल्य कमी होतं. म्हणून स्मार्ट व्हा, थिटा कंझ्युम करण्याचं काम करा, मग तुम्ही प्रॉफिटेबल बनाल. मित्रांनो, हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला देखील लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं बेल आयकॉन दाबा आणि कमेंट्समध्ये सांगा टाइम डिकेचा तुमचा अनुभव काय आहे, तुम्ही कोणती स्ट्रॅटेजी वापरता. जर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग शिकायचं असेल तर मी नेमका ऑप्शनच्या कोणत्या भागावर व्हिडिओ बनवला पाहिजे व्हिडिओमध्ये बनवून तुम्हाला सांगेल. तोपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग, हॅपी ट्रेडिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.